नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत। आज आपण सामान्य विज्ञानाचं एक अत्यंत महत्त्वाचं लेक्चर नंबर 14 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण गती हा टॉपिक, त्याच्यामधील मग बल असेल, त्याच्यानंतर जडत्व असेल, त्याच्यानंतर न्यूटनचे गतिविषयक 3 नियम असतील, संवेग अक्षयतेचा नियम असेल, हे अत्यंत महत्त्वाचे प्रत्येक परीक्षेला विचारले जाणारे मुद्दे या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहे। आणि हे लेक्चर जे आहे आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, याच्यावर ज्या विद्यार्थी मित्रांनी विविध कोर्सेस जॉईन केले आहेत, ज्यामध्ये राज्यसेवेचा कोर्स असेल, MPSCचे कंबाईन ग्रुप BC असेल, सरळ सेवेच्या विविध एक्झामसाठीचे कोर्सेस जॉईन केले आहेत, पोलीस भरती आहे, पोस्टमन भरती आहे किंवा इतर तलाठी ग्रामसेवकचे कोर्सेस आपले ज्यांनी जॉईन केले आहेत, त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हे लेक्चर या ठिकाणी आहे। तुम्हाला माहीत आहे सामान्य विज्ञान हा विषय असा आहे मित्रांनो, तो प्रत्येक परीक्षेला आहे। ओके, तुम्हाला काही ठिकाणी डायरेक्टली सिलेबसमध्ये त्याचा उल्लेख जरी नसला तरी त्या ठिकाणी सामान्य विज्ञानावर GKच्या अंतर्गत प्रश्न विचारले जातात, हे नेहमी लक्षात ठेवायचं। ओके, त्याच्यामुळे महत्त्वाचा विषय आहे आणि आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे, शेवटपर्यंत या ठिकाणी बघा। पहिला मुद्दा, गती कशाला म्हणायचं? वही पेन सोबत राहू द्या, लहान लहान नोट्स काढण्याचा प्रयत्न करा। काय होतं मित्रांनो, आपण जर वही आणि पेन सोबत घेतला, आपण जर नोटिंग केले ते मुद्दे, तर त्या ठिकाणी आपल्या चांगलं लक्षात राहतं, दीर्घकाळ लक्षात राहतं। त्याच्यामुळे माझं प्रत्येक विद्यार्थी मित्राला या ठिकाणी आग्रह असेल की तुम्ही वही आणि पेन, एक वही करा स्वतंत्र सामान्य विज्ञानासाठी आणि त्याच्यामध्ये हे मुद्दे नोट करत चला। बघा, गती, जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात। मित्रांनो बघा, या ठिकाणी एक वस्तू आहे आणि तुम्ही या ठिकाणी उभे आहात, बरोबर? इथून ही वस्तू जर या ठिकाणी गेलेली आहे, इकडे जर गेली, तर ही काय केलं, या वस्तूने आपली स्थिती या ठिकाणी बदलवलेली आहे तुमच्या संदर्भात। म्हणजे तुमच्या ही वस्तू जर या ठिकाणी कुठेतरी तुम्ही इकडे तोंड करून उभे आहे, तुमच्या डावीकडे ही वस्तू होती, तर तुमच्या समोर येऊन ती वस्तू उभी राहिलेली आहे। ओके, म्हणजे वस्तूची जर स्थिती बदलत असेल तर वस्तू काय आहे, गतिमान आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सभोवतालच्या सापेक्ष ती बदलते। सापेक्ष हा शब्द इथे महत्त्वाचा आहे। ओके, तर हे लक्षात घ्या। पुढे जातोय मी, बल कशाला म्हणायचं? मित्रांनो, बल या टॉपिकवर सातत्याने प्रश्न आहे। एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेमध्ये, विराम म्हणजे काय, वस्तू या ठिकाणी स्थिर आहे, विराम अवस्था म्हणजे काय, स्थिर अवस्था। ओके, किंवा सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेमध्ये, सरळ रेषेतील म्हणजे काय, या ठिकाणी हा रस्ता आहे, इथे सरळ अशी एखादी सायकल चाललेली आहे आणि समान वेगाने चाललेली आहे, एक सारख्या वेगाने ती चाललेली आहे। तिच्यामध्ये जर बदल झाला किंवा एखादी स्थिर वस्तू आहे, एखादा चेंडू या ठिकाणी पडलेला आहे, तुम्ही याला लात मारली आणि हा चेंडू आपली जागा बदलवत असेल, तर काय होतंय, विराम अवस्थेतील वस्तू किंवा मग या ठिकाणची सरळ रेषेतील गतिमान अवस्थेतील वस्तू जी आहे, याच्यामध्ये जो काही बदल घडून येतो मित्रांनो, काय म्हणतोय मी, बदल, ती बदल घडवून आणणारी जी काही राशी असते, भौतिक राशी असते, तिला बल म्हणायचं। अत्यंत सोपे मुद्दे आहेत, क्रमिक पुस्तकामधून या नोट्स मी काढलेल्या आहेत, हे आधी लक्षात घ्या मित्रांनो। मोठे मोठे संदर्भ ग्रंथ वाचायच्या आधी क्रमिक पुस्तकांचा नीट अभ्यास करणे अत्यंत गरजेचं आहे। आता पुढचा प्रश्न तुम्हाला सातत्याने येत होतो, म्हणजे बलाच्या उपयोगावर। नेमकं आता बल तुम्हाला माहीत आहे, मात्र बलाचे नेमके कोणकोणते यूज आहेत, उपयोग आहेत? एखादी स्थिर वस्तू आहे, तिला गतिमान करायचं। तुमच्या समोर या ठिकाणी काहीतरी एक हांडा आहे, ओके, किंवा चेंडू आहे, आपण चेंडूलाच त्या ठिकाणी लात मारली, गतिमान झालेला आहे। किंवा गाडी आहे एखादी, इथे मोटरसायकल उभी आहे किंवा ट्रक उभी आहे, तिला जर तुम्ही मागून ढकललं, गतिमान केले, बल लागणार आहे। एखादी गतिमान वस्तू आहे, तिला थांबवायचं आहे। ओके, तुमच्या समोर काहीतरी घरंगळत येत आहे, एखादी गोटी घरंगळत येते आहे, तिला तुम्ही जर हाताने त्या ठिकाणी थांबवलं, काय होणार आहे, बल लागणार आहे। किंवा मग एखादी वस्तूची गती बदलवायची आहे किंवा तिची दिशा बदलवायची आहे, तर बलाचा उपयोग होतो। त्याच्यानंतर आकार बदलवायचा आहे, एखादी गोल वस्तू आहे, तिला चपटं करायचं असेल, तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे, बलाचा उपयोग करणार आहे, हे लक्षात घ्या। आता बघा पुढे काय होतं, जेव्हा आपण वस्तू ढकलतो, फेकतो, खेचतो, तेव्हा त्याच्यावर बल प्रयुक्त होत असतं, हे विसरू नका। ओके, तुम्ही एखादा दगड आहे, मोठा दगड आहे, तुम्हाला तो कुठेतरी बाजूला ढकलून न्यायचा आहे रस्त्यातून, किंवा तुम्ही काहीतरी दगड घेऊन फेकता आहात, किंवा तुम्ही विहिरीमधून पाणी खेचता आहात, काय करणार आहात तुम्ही बल प्रयुक्त करणार आहात। ही उदाहरणं नीट लक्षात घ्या, सोपं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही वाक्यरचना इथे महत्त्वाची आहे की बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे। मित्रांनो, आंतरक्रिया या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, सोपा अर्थ देवाणघेवाण असा होतो आंतरक्रियेचा। आणि बलामध्ये काय होत असतं, आंतरक्रिया, दोन वस्तू असल्याच पाहिजेत। तुम्ही जर म्हटले एकच वस्तू, तिचं तसं नाही होणार। ओके, दोन वस्तू म्हणजे तुम्ही असले पाहिजे, समोर काहीतरी असलं पाहिजे, दोघांमधील आंतरक्रिया आहेत।
वास्तविक बल ही दृश्य स्वरूपात नाहीच आहे, मात्र त्याचा परिणाम आपण बघू शकतो. तुम्ही म्हटले की चला बल दाखव, मला बल दाखवता येत नाही मात्र त्याचा परिणाम दाखवता येतो. तुम्ही म्हटले चला मी ही बॅट घेतलेली आहे, बॅटने बॉल मारला, बॉल कुठेतरी त्या ठिकाणी लांब गेलेला आहे, तो त्याचा काय झाला, परिणाम झाला. बल दिसत नाही मात्र त्याचा परिणाम दिसतो, तो अनुभवता येतो. आता पुढे बलाचा दृश्य परिणाम काय असू शकतो याचं या ठिकाणी उदाहरण दिलं आहे. उत्तम उदाहरण आहे. चेंडू जमिनीवर आदळला, तुम्ही जर चेंडू असा जमिनीवर जोरात या ठिकाणी आदळला तर तो काय होणार, आपोआप वरती जाणार. बल लावलेला आहे. बल ही एक सदिश राशी आहे, हे आधी लक्षात घ्या. ही एका रेषेमध्ये विशिष्ट दिशेने कार्यरत असते, त्याला परिमाण असतो, हे सुद्धा लक्षात असू द्या. म्हणजे दिशा आणि परिमाण दोन्हीही असतं बलाला, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सदिश राशी. मग अदिश राशी कशाला म्हणतात, तुम्ही मला उत्तर द्या, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. अदिश राशीमध्ये दिशा आणि परिमाणाच्या बाबतीत नेमके कोणते निकष आहेत, मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. किंवा मग आणखी प्रश्न तयार होतो या ठिकाणी, सदिश राशी कोणकोणत्या आहेत, अदिश राशी कोणकोणत्या आहेत. तुम्हाला समजा मी विचारलं की वस्तुमान ही सदिश राशी आहे की आदिश आहे, तुम्हाला विचारलं मी वेग ही कोणती राशी आहे, वजन कोणती राशी आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघूया किती जण उत्तर देतात. पुढे वस्तूवर प्रयुक्त जे काही बल आहे त्याचे परिणाम सारखे आणि दिशा मात्र विरुद्ध असते. बघा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. परिणाम सारखे असलं पाहिजे आणि दिशा विरुद्ध असली पाहिजे. असं जर असेल तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे जे बल असणार आहेत ते शून्य असणार आहे. म्हणजे दोन्हीकडून तुम्ही म्हटले की चला मी या ठिकाणी इकडून या माणसाला लोटतो आहे या ठिकाणून आणि समोरचं म्हटलं मी याला ढकलतो आहे, त्याच्यावर काही परिणामच होणार नाही ना. किंवा दगड आहे, समजा माणसावर परिणाम होऊ शकतो. दगड आहे, तुम्ही म्हटले मी त्याला इकडून ढकलतो तो तिकडून, दोघांमध्ये सारखीच ताकद आहे, दगड हलणारच नाही. सेम जर सारखं परिणाम सारखा आहे मात्र दिशा काय आहे, एकमेकाच्या विरुद्ध आहे, बल शून्य होणार. आणि जर दोन्ही बल या ठिकाणी संतुलित असेल तर वस्तू स्थिर राहणार आहे. नीट लक्षात घ्या, सोपे मुद्दे आहेत मात्र रिव्हिजन या ठिकाणी गरजेचे आहेत. आता तुम्ही जर म्हटले जमिनीवर ठेवलेली वस्तू स्थिर आहे, वजन व गुरुत्वीय बल त्याच्यावर कार्यान्वित आहे, तरी सुद्धा या ठिकाणी जमिनीवर तुम्ही इथे हांडा ठेवलेला आहे किंवा काहीतरी बकेट ठेवलेली आहे, तुम्ही म्हटले हिच्यावर काहीच नाही, वजन आणि दुसरं गुरुत्वीय बल तिच्यावर कार्यान्वित आहे, हे लक्षात राहू द्या. आता वस्तूवर जेव्हा असंतुलित बल कार्यान्वित होते त्याच्यामुळे ती वस्तू गतिमान होते, बरोबर. एखादी वस्तू या ठिकाणी पडलेली आहे, याच्यावर तुम्ही असंतुलित बल लावले. बघा असंतुलित म्हणतो मी, संतुलित नाही. संतुलित बल आपण वर बघितलं, दोघांचं सारखं बल आहे, दिशेविरुद्ध आहे, संतुलित आहे, शून्य असणार परिणाम. मात्र असंतुलित बल आहे, वस्तू गतिमान होणार आहे. बघा फार महत्त्वाची व्याख्या आहे ही, की वस्तूवर प्रयुक्त झालेली जे असंतुलित बल आहे तिला गतिमान अवस्थेत आणण्याचं काम असंतुलित बल हा शब्द लक्षात ठेवा. मी याच्यावर टेस्ट नंबर 14 होणार आहे. ओके, मग त्या टेस्टमध्ये मला आपण 10 गुणांच्या टेस्ट घेणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये मला आउट ऑफ मार्क्स पाहिजेत. मग आपण बघूया किती जणांचे त्या ठिकाणी आउट ऑफ येतात. शेवटपर्यंत लेक्चर तुम्हाला बघायचं आहे, तेव्हा त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स येतील. पुढे जातोय मी आणि तुम्हाला माहीत आहे मी कोणताही टाईमपास करत नाही, एकही मिनिट एकही सेकंद तुमचा वाया घालवत नाही. आता पुढे वस्तूच्या गतीला जर त्वरणित करायचं असेल तर असंतुलित बल आवश्यक असते. असंतुलित शब्द म्हणतो मी, त्वरणित करणे म्हणजे काय, त्वरणाचा अर्थ आपण बघितलेला आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. तुम्ही प्रत्येक लेक्चर जर व्यवस्थित बघितलं असेल तर तुमची या कन्सेप्ट क्लिअर झाली आहेत. ओके, आता जोपर्यंत असंतुलित बल कार्यान्वित आहे तोपर्यंत त्या वस्तूचा वेग त्या ठिकाणी बदलत राहणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे जातोय मी, जडत्व कशाला म्हणायचं. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, नोटिंग करत चाला, वहीवर नोटिंग करत चाला. जडत्व कशाला म्हणायचं, वस्तू स्थिर असू शकते किंवा गतिमान असू शकते, तिची जी काही सध्याची अवस्था आहे तिला बदलवायचं. मात्र तिला आपल्याला बदलवत असताना त्याला जो विरोध करण्याची जी प्रवृत्ती असते त्याला म्हणायचं जडत्व. अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट. बदलाला काय, बदल, या बदलाला विरोध जी काही करणारी प्रवृत्ती आहे त्याला जडत्व म्हणायचं. मग कोणकोणत्या पद्धतीने विरोध होऊ शकतो, 3 पद्धतीचे जडत्व आहेत. पहिलं जडत्व आहे विराम अवस्थेचं. ओके, बघूया आपण. वस्तूचा स्वाभाविक गुणधर्म आहे ती विराम अवस्थेत आहे, त्याच्यात बदल होऊ शकत नसेल तर याला विराम अवस्थेचे जडत्व म्हणतो. कसं, समजा सतरंजी आहे, या ठिकाणी तुम्ही ही सतरंजी घेतली, ही झटकली सतरंजी हलणार मात्र त्याच्यातले कण जागेवरच असणार. तुम्ही म्हणणार की अरे ते कण खाली पडतायत सतरंजीमधील. मित्रांनो काय होते, सतरंजी गतिमान होते, धुलीकण मात्र स्थिर आहेत. हे जे विराम अवस्थेमध्ये धुलीकण आहे त्याचा हा नियम आहे. दुसरं, हे उदाहरण तुम्हाला अनेक वेळा हा प्रश्न आलेला आहे विविध परीक्षांना. बस जर अचानक सुरू झाली, तुम्ही बसलेले आहे, मागच्या दिशेने तुम्ही त्या ठिकाणी जाणार, बस इकडे चालली आहे ना,
तुम्ही त्या सीटवर बसले आहात, तुम्हाला मागे धक्का बसणार. काय? तुमची स्थिर राहण्याची प्रवृत्ती आहे, मात्र बस गतिमान होते. तुमचं स्थिरत्व आहे, विरामावस्थेचं जडत्व तुमच्यामध्ये आहे. पुढे फांदी जर तुम्ही हलवली तर फळ खाली का पडतं? कारण फळ हे स्थिर राहतंय. फांदी गतिमान होते, फळ म्हणते मला स्थिर राहायचं. ते जे फळाचं स्थिर राहणं आहे त्याला म्हणायचं विरामावस्थेचे जडत्व. मला वाटतं कळाला असेल हा मुद्दा. सोपे मुद्दे आहेत, अत्यंत सोपे आहेत, मात्र समजून घेण्याची गरज आहे. पुढचं गतीचे जडत्व कशाला? जडत्व म्हणजे तुम्हाला मी सांगितलं विरोध करण्याची प्रवृत्ती. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही. बघा तिकडे काय होतं स्थितीच्या जडत्वामध्ये की स्थिर अवस्थेत बदल होऊ शकत नाही. इथे काय म्हटलेलं आहे? गतिमान अवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही. त्याला काय म्हणायचं? गतीची जडत्व. बघ आता कोणती उदाहरणं आहे मित्रांनो, या उदाहरणांवर मी प्रश्न टाकणार आहे. परीक्षेला प्रश्न आलेले आहेत विविध. मग आम्ही वाचत नाही, आम्ही लेक्चर्स बघत नाहीत शेवटपर्यंत. आणि मग जेव्हा टेस्ट द्यायची तेव्हा मग आम्हाला 10 पैकी 6, 7, 8 मार्क्स पडतात. आणि हे 6, 7, 8 वाले मार्क्सवाल्यांनी आपला गाशा गुंडाळायचा. त्यांचं काम नाही आहे इथे 10 पैकी किमान 9 मार्क्स तरी पडले पाहिजेत. मला तर 10 पैकी 10 अपेक्षित आहे. कारण की तुम्ही जर लेक्चर बघता आहात त्या लेक्चरवर जशीच्या तशी टेस्ट होणार आहे, तर प्रश्न चुकायलाच नको. जर प्रश्न चुकत असेल तर आम्ही ते समजून घेत नाही आहे, आम्ही त्या ठिकाणी एकाग्रतेने ऐकत नाही आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. पुढे जातोय गतीच्या जडत्वामध्ये काय? फिरणारा पंखा. आता कसं पंखा बंद केला तुम्ही, समजा या ठिकाणी हा पंखा आहे, पंख्याची ही पाती फिरता आहेत, ही फिरतायत आणि अचानक बंद केला. तो बंद केल्याबरोबर असा स्टॉप होतो का ठिकाणी? नाही होत. तो फिरत राहतो थोडा वेळ. का? गती, त्याला सवय लागली आहे. तो फिरतोय ना, तो काही काळ गतिमान राहणार आहे. गतीचे जडत्व. तो थांबण्याला विरोध करतोय. पुढे चालती बस आहे, उतरणारा प्रवासी जो आहे तो पुढच्या दिशेने का पडतो? कारण बस जर या दिशेने इकडे चालत असेल तर प्रवासामध्ये सुद्धा ती एक हे तयार झाली असते, तो पुढे जाणार असतो. तो जेव्हा खाली उडी मारतो तेव्हा तो सुद्धा पुढच्या दिशेने पडतो. गतीचे जडत्व. पुढे बस अचानक थांबवली समजा, तर बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने धक्का बसतो का? तुम्ही जर बघितलं बसची दिशा समजा ही आहे, बस इथे अचानक थांबवली या ठिकाणी, तर प्रवासी पुढे का पडतोय? कारण प्रवासाला वाटतंय की अरे आम्ही पुढे जातोय, गतिमान आहोत. मात्र बसचं थांबणं हे प्रवाशांना मान्य नसतं, किंवा ती आपली जी शारीरिक हे असते कंडिशन आपली गतिमान असते, मात्र बस थांबते त्याच्यामुळे आपण पुढे जातो, हे लक्षात घ्या. ओके, विरोध करतोय आपण थांबण्याला, थोडक्यात त्याला म्हणायचं गतीचं जडत्व. आता दिशेचं जडत्व कशाला म्हणायचं? इंटरेस्टिंग आहे हा. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ते आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. मित्रांनो काय म्हणतो मी? दिशा बदलू. चाकूला धार लावतो बघा आपण, तुम्ही बघितलंय का गावाकडे? ते असं चाक असतं, त्याच्यावर चाकूला धार लावली जाते. असं इथे चाकू ठेवला जातो, त्या स्पर्शरेषेवरून त्या ठिणग्या उडत असतात. काय आहे? दिशेचं जडत्व. तुम्ही वाहन जर गतिमान आहे, चाकाला लागलेला जो चिखल आहे तो असा उडत असतो, असा चाकाच्या त्या स्पर्शरेषेवरून. काय आहे? दिशेचे जडत्व. तो असा गोल फिरत नाही, तो पुढे जातो, तो चिखल. मित्रांनो याला म्हणायचं दिशेचं जडत्व. त्याच्यामुळे मग आपण काय बसवतो त्या चाकांना, समजा या ठिकाणी चाक आहे, इकडे मागे चिखल उडू नये असं वाटतं, तर इथे मग ते मडगार्ड्स आपण बसवतो, तो चिखल त्याला त्या ठिकाणी लटकतो. म्हणजे आपण जर म्हणतो ना चिखल लागलाय, तो असा गोलगोलच फिरायला पाहिजे ना, नाही फिरत तो असं पुढे घेऊन जातो ती दिशा. ओके, कारण त्याचं ती सरळ दिशेत जाणारा असतो, तो गोल फिरत नाहीये. दिशेचं जडत्व आहे, फिरण्याला विरोध करतोय, हे लक्षात घ्या. आता सर आयझॅक न्यूटन यांचं फार महत्त्वाचं काम आहे, त्यांच्याबद्दल एक लहानसा मुद्दा लक्षात ठेवा. 705ला सर हा किताब त्यांना मिळाला होता. आणि आता आपल्याला न्यूटनचे गतिविषयक नियम बघायचे आहे, मात्र त्याच्या आधी वस्तूचे वस्तुमान कशाला म्हणायचं हे आपल्याला बघायचं आहे. वस्तुमान म्हणजे नेमकं काय असतं हे लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावर प्रश्न आलेला आहे. वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये सामावलेली पदार्थाची एकंदर राशी असते आणि त्यामुळे वजनदार वस्तू ढकलण्यास अधिक बल लागू शकते, हे लक्षात घ्या. वस्तुमान त्या पदार्थामधील राशी. आणि या ठिकाणी तुम्हाला वारंवार विचारलेला प्रश्न तो म्हणजे वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, नोटिंग करून घ्या. वस्तुमान काय आहे? वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप. वजनदार वस्तू जर असेल तर तिचं जडत्व जास्त असतं, हे नीट लक्षात राहू द्या. आता आपल्याला बघायचं आहे न्यूटनचे गतिविषयक नियम. मित्रांनो न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहे आणि 3ही नियम आपल्याला या ठिकाणी आज पाठ करून घ्यायचे आहे. तुम्ही शॉर्टमध्ये लिहत चाला. माझं लेक्चर झाल्यानंतर पुन्हा एकदा मनातल्या मनात रिव्हिजन करा. या ठिकाणी परफेक्ट होणार म्हणजे होणार हा टॉपिक. ओके, मी जास्त पाल्लाळ लावत नाही आहे, जास्त तुम्हाला त्या ठिकाणी खूप वेळ मला तुमचा घ्यायचा नाही आहे. थोडासा माझा स्पीड असतो शिकविण्याचा, कारण की मला अपेक्षित आहे तुम्ही हे सगळं पुन्हा जाऊन या ठिकाणी ही PDF वाचाल. ॲप्लिकेशनला तुम्हाला सायन्सचं ई बुक तुमच्या कोर्समध्ये उपलब्ध आहे.
या सगळ्या PDF तिथे उपलब्ध आहेत. तुम्ही तिथे वाचूनही लेक्चर बघून झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा वाचून याच्या नोट्स व्यवस्थित काढू शकतात आणि आपल्या अभ्यासाला जास्त प्रभावी करू शकतात किंवा जास्त परफेक्ट करू शकतात. आता 3 नियम आपल्याला. पहिला नियम जो आहे तो जडत्वाचा. आता नीट लक्ष द्या. जर एखाद्या वस्तूवर कोणती बाह्य असंतुलित बल कार्यान्वित नाहीये मित्रांनो, असंतुलित बल काय करतं? गतिमान करतं, बरोबर. आणि ते जर कार्यान्वित नसेल तर तिचे विराम जी अवस्था आहे किंवा ती जर सरळ रेषेमध्ये एक समान असेल तर या अवस्थेमध्ये बदल होणारच नाही. ती सातत्याने जशी आहे तशीच राहणार. एखादी या ठिकाणी स्थिर वस्तू आहे ती स्थिरच राहणार किंवा एखादी या ठिकाणी गाडी अशी सरळ चालली आहे ती सरळ जात राहणार. काय आहे हे? जडत्वाचा नियम आहे. जशी असेल वस्तू तशी राहते. ठेविले आनंते तैसेची राहावे, काय आहे ती म्हण. तशा पद्धतीने ते वाक्यरचना आहे. तसं म्हणजे काय मित्रांनो, न्यूटनचा पहिला नियम जो आहे ना, याने जडत्वाची म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. नीट लक्षात घ्या. आता जडत्व म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला क्लिअर होते आहे. आणि जडत्व हे न्यूटनचा गतिविषयक पहिल्या नियमात सांगितलेलं आहे. हे तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. काय? वस्तू स्वतःहून बदलत नाही याला म्हणायचं जडत्व. आणि हे कोण सांगतंय? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. पाठच झाला पाहिजे जडत्वाचा नियम, बरोबर. आता जडत्वाची सर्व उदाहरणं ही न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमाची उदाहरणं आहे. आपण आतापर्यंत जेवढं काही बघितलं हे वरती जडत्वाचं, गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व, विराम अवस्थेचे जडत्व, हे सगळं म्हणजे काय आहे? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. मला असं वाटतं तुम्हाला या ठिकाणी हे परफेक्टच झालं पाहिजे. ओके. आता तुम्हाला लहानसा प्रश्न मी आत्ताच वरून त्याच्यावरून नजर फिरवली. जडत्वाचे 3 प्रकार कोणते आहेत ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. वरती बघू नका, तुमच्या लक्षात राहिलं असेल. लगेच या ठिकाणी रिवाईज घेतोय. त्याची उदाहरणं कोणकोणती आहेत मग जडत्वाचे? न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाचे कोणकोणती उदाहरणं तुम्हाला देता येतील मला सांगा. जडत्वाचे उदाहरणवर आपण बघितले ते सांगा किंवा इतर आणखी तुम्हाला काही आठवत असेल, वेगळे वाचले असतील तर ते सांगा. पुढे जातोय मी. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय म्हणतोय? दुसरा नियम आहे संवेगाचा नियम. मित्रांनो, संवेग या शब्दाचे अर्थ, या शब्दाची व्याख्या नीट समजून घ्या, याचा अर्थ समजून घ्या. बऱ्याच जणांना संवेग म्हणजे काय हे कळत नाही. थोडीशी व्याख्या वेगळी आहे. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. बघा, समानुपाती हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. आणि संवेग परिवर्तन बलाच्या दिशेने होते. एक म्हणजे समानुपात आणि दुसरं म्हणजे दिशा. समानुपात म्हणजे काय? समान प्रमाणात. बघा, समान प्रमाणात. काय मग? P बरोबर M गुणिले V. संवेग म्हणजे काय? संवेगाचं सूत्र काय आहे? वस्तुमान गुणिले वेग. एखादी वस्तू किती वस्तुमान त्याच्यामध्ये आहे आणि ती किती वेगाने जाते, या दोघांचा जर गुणाकार तुम्ही केला तर उत्तर येतं संवेग. म्हणजे काय? वस्तूमध्ये सामावलेली जी गती आहे मित्रांनो तिला म्हणायचं संवेग. काय? वस्तूमध्ये सामावलेली गती म्हणजे संवेग. आणि संवेगाला परिमाणही आहे आणि दिशा सुद्धा आहे. म्हणून संवेग ही कोणती राशी येईल ते मला तुम्ही सांगा. आता सदिश राशी येईल की आदिश राशी येईल? आणि संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असते, हा मुद्दा लक्षात घ्या. उद्या तुम्हाला विचारलं जाईल की संवेगाचे एकक काय आहे? SI पद्धतीमध्ये आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंद, CGS पद्धतीमध्ये आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. माझा तुम्हाला प्रश्न आहे SI म्हणजे काय आणि CGS म्हणजे काय? याच्यावर मी आधीच्या लेक्चरमध्ये बोललेलो आहे. ओके, उत्तरं द्यायची आहेत. पुढे उंच उडी मारण्याचं मैदानी खेळामध्ये खेळाडू वाळूच्या जाड थरावर पडण्याची त्या ठिकाणी व्यवस्था असते. का असते? त्याला लागू नये त्या ठिकाणी. या ठिकाणी मित्रांनो संवेगाचा नियम आहे. काय? संवेगाचा नियम आहे. कारण त्याचं वजन, वस्तुमान जर त्या ठिकाणी जास्त असेल आणि तो जर गतीने पडला तर त्याला त्या ठिकाणी लागू शकतं. म्हणून वाळूचा जाड थर त्या ठिकाणी केलेला असतो. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आणखी आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. संवेग परिवर्तनाचा दर, याचं नेमकं सूत्र काय आहे? संवेगात होणारा बदल आणि वेळ, किती वेळेमध्ये किती बदल होतो आहे. ओके, तो या ठिकाणी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे सगळ्यात महत्त्वाचं इथे 2 एकक लक्षात ठेवा. 2 एकक, त्याची व्याख्या वगैरे सगळंच दिलेलं आहे. मात्र SI पद्धतीनुसार बलाचे एकक हे न्यूटन आहे, हे लक्षात घ्या. इथे K स्थिरांक सुद्धा तुम्ही याच्यावर नजर टाकू शकतात. ओके, इथे बलाचे एकक न्यूटन आहे. मग 1 न्यूटन म्हणजे काय त्याची इथे व्याख्या दिली आहे. एक वाचायची म्हणून वाचू शकतात तुम्ही. व्याख्या विचारलं जात नाही, मात्र बलाचे एकक न्यूटन आहे हे विचारलं जातं. 1 किलोग्रॅम वस्तुमानामध्ये 1 मीटर पर सेकंदाचा वर्ग जर त्वरण निर्माण करणारा जे बल असेल त्याला 1 न्यूटन बल असं म्हणतात. म्हणजे 1 न्यूटनचं सूत्र तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. उद्या याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 1 किलोग्रॅम गुणिले 1 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. आता CGS पद्धतीनुसार बलाचे एकक काय आहे तर डाईन आहे. काय आहे? डाईन. मग डाईन कशाला म्हणायचं? डाईन म्हणजे काय? डाईनची व्याख्या येते बघा. 1 ग्रॅम वस्तुमानामध्ये 1 सेंटीमीटर
पर सेकंदाचा वर्ग इतकं जर त्वरण निर्माण करत असेल ते बल, तर त्याला एक डाईन बल म्हणायचं मित्रांनो. डाईन हे CGS एकक आहे आणि न्यूटन हे SI एकक आहे बलाचं, हे लक्षात घ्या. मग ते डाईनचं सूत्रही तुमच्या लक्षात येतं. 1 डाईन बरोबर 1 ग्रॅम गुणिले 1 सेंटीमीटर पर सेकंदाचा वर्ग. सरळ आहे. SI पद्धतीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तुम्ही मीटर आहे आणि CGS मध्ये सेंटीमीटर आहे. पुढे आपण जातो आहे. इथे तुम्हाला सोपं 2च मुद्दे लक्षात ठेवायचे. SI पद्धतीनुसार बलाचे एकक न्यूटन आणि CGS पद्धतीनुसार बलाचे एकक डाईन. आधी हे लक्षात घ्या, नंतर इतर मुद्दे आपण बघू. आता वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तूवर ठराविक काळासाठी प्रयुक्त असणारे बल संवेगातील बलाला समानुपाती असते, हे लक्षात घ्या. त्या संवेगामध्ये जितकं बल असेल तितकंच बल त्या ठिकाणी कार्यान्वित असणार. आणि न्यूटनचे जे पहिले 2 नियम आहे याच्यातून बल आणि परिणाम या दोघांबद्दल त्या ठिकाणी भाष्य आहे किंवा त्या दोघांची आपल्याला त्या ठिकाणी ही येते माहिती होते. आता तिसरा नियम मित्रांनो, न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. तुम्ही बंदुकीच्या गोळीचं उदाहरण बघा, अग्निबाणाचं बघा किंवा बॅटने चेंडूला मारण्याचं बघा, यावर सातत्याने प्रश्न आहेत. नियम काय म्हणतो? तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया याचा नियम आहे. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम फार महत्त्वाचा. आपण व्याख्या बघू. उदाहरणं फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्रियाबलाला समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल हे अस्तित्वात असते. म्हणजे बघा, तुम्ही या ठिकाणी जेवढी क्रिया जोरात केली तेवढी जोरात प्रतिक्रिया तुम्हाला समोरून भेटणार आहे. या ठिकाणी तुमच्या समोर ही भिंत आहे आणि तुम्ही या भिंतीवर जोरात चेंडू मारून फेकला. तुम्ही जितक्या जोरात चेंडू मारणार तितक्या जोरात तो वापस येणार. तुम्ही क्रिया केली, त्याची प्रतिक्रिया तुम्हाला भेटली. म्हणजे दिशा कशी आहे मात्र परस्पर विरुद्ध. बरोबर, तुम्ही भिंतीकडे बॉल मारला, भिंतीकडून बॉल वापस येतो आहे, दिशा काय झाली? विरुद्ध झाली. मित्रांनो लक्षात येतं आहे, दिशा विरुद्ध असणार आहे आणि प्रतिक्रिया बल असणार आहे. कशामध्ये? न्यूटनचा तिसरा नियम. न्यूटनचा तिसरा नियम हा अन्योन्य क्रिया करणाऱ्या 2 वस्तूंवर प्रयुक्त जे काही बल असतं याच्यामधील संबंधांचं वर्णन करतो, हे लक्षात राहू दे. आणि ही क्रिया समान असते मात्र परस्पर विरुद्ध असते. याचे हे 3 नियम, 3 उदाहरणं नीट लक्षात घ्या. एक अग्निबाणाचं, दुसरं बॅटने चेंडूला मारायचं आणि तिसरं बंदुकीतून गोळी सुटण्याचं. आता हा जो न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम आहे याचा एक लहानसा उपसिद्धांत आहे ज्याला संवेग अक्षयतेचा नियम सिद्धांत म्हणतात. तो आपल्याला माहीत असला पाहिजे, कारण की संवेग अक्षयतेचा सिद्धांत हा तुम्हाला याच्या आधी विविध परीक्षांना विचारला गेलेला आहे. आता पण नेमकं काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा, 2 वस्तूंची परस्पर क्रिया होते. न्यूटनचा तिसरा नियम आपल्याला म्हणतोच आहे, परस्पर क्रिया होते. त्यांच्यावर काही बाह्यबल कार्यरत जर नसेल तर त्यांच्या एकूण संवेगामध्ये कोणताही बदल होत नाही, तो बदलत नाही. मित्रांनो थोडक्यात स्थिर राहतो. काय? संवेग हा स्थिर राहणार आहे जर बाह्य कोणतंही बल कार्यरत नसेल तर. म्हणजे संवेग अक्षयता हा जो शब्द आहे ना, अक्षय राहणे म्हणजे स्थिर राहणे असं याला म्हटलेलं आहे. 3 नीट लक्षात घ्या. पुढे जर 2 वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, या ठिकाणून इकडून एक मोटरसायकल येते आहे किंवा इकडून एक कार येते आहे, इकडून एक कार येते आहे. या ठिकाणी जर दोघांची टक्कर झाली तर आघातापूर्वी त्यांचा जितका संवेग होता तितकाच आघातानंतर राहणार आहे, हे नीट लक्षात घ्या. बंदुकीच्या गोळीचं उदाहरण सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. त्याला ते प्रतिक्षेप हा शब्द महत्त्वाचा इथे. म्हणजे एखाद्याच्या हातामध्ये ही बंदूक आहे, त्याने गोळी मारली तर त्याच्या त्या खांद्याला जो झटका बसणार आहे ना, गोळी उडवल्यानंतर बंदूक जी मागच्या दिशेला सरकणार आहे जोरामध्ये, त्याला म्हणायचं प्रतिक्षेप. ही प्रतिक्षेप लक्षात राहू द्या. पुढे तुम्ही जर बघितलं अग्निबाण, याचं सुद्धा तेच आहे. अग्निबाणामध्ये सुद्धा संवेग हा स्थिर राखला जातो. संवेग म्हणजे काय हे आपण वर बघितलंय. बऱ्याच जणांना या ठिकाणी गोळ होतो. संवेग ही कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर मग या ठिकाणी बरंच काही डोक्याच्या वरून जाण्याची शक्यता असू शकते. मात्र वाचावं लागेल. हे क्रमिक पुस्तकामध्ये आहे. इतकं सोपं तुम्हाला जे रेफरन्स बुक आहे त्याच्यात भेटणार नाही. मला वाटतं या ठिकाणी नक्कीच या लेक्चरमधून तुम्हाला बरंच काही शिकायला भेटलं असेल आणि तुम्ही नोटिंगसुद्धा केलं असेल, नोट डाऊन केलं असेल. याच्यावर आपली टेस्ट नंबर 14 होणार आहे. तिच्यासाठी रेडी राहा. मी ती टेस्ट बनवलेली आहे. लवकरच तुमच्या भेटीला आपण येऊया. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तुम्ही जर नवीन असाल या ठिकाणी तर विविध कोर्सेस, मग MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, पोस्टमन भरती वगैरे सगळे कोर्सेस आपले त्या ठिकाणी अत्यंत माफक शुल्कात उपलब्ध आहे. त्यावर ऑफरही चालू आहे.
तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात आणि त्या ठिकाणी त्या कोर्सेसला जॉईन होऊ शकतात. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.